संत निरंकारी मंडळाच्या वतीने 5,000 झाडांची लागवड करण्यात आली. चिंचोलीत सेवेकरांचा अभिनव सामाजिक उपक्रम. संत निरंकारी मंडळाच्या वतीने पारनेर तालुक्यातील चिंचोली येथील मळाई वडजाई देवस्थानाच्या सुमारे 30 एकर जमिनीवरती आंब्यासह वेगवेगळ्या प्रकारचे 5,000 झाडे लावण्यात आले आहेत. संत निरंकारी मंडळाच्या वतीने राबवलेला उपक्रम राज्यात दिशादर्शक ठरत आहे. संत निरंकारी मंडळाचे प्रमुख माता सुदक्षिणाश्री यांच्या प्रेरणेने अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील चिंचोली, पुणेवाडीसह अनेक गावांमध्ये सेवेकरी परिवार मोठा आहे. चिंचोली पुणेवाडी येथे निरंकारी भवन बांधले असून येथे सातत्याने सत्संग कार्यक्रम सुरू असतात. चिंचोली येथे मळाई वडजाई देवस्थानाची मोठ्या प्रमाणावर जमीन आहे. त्या जमिनीवरती वृक्ष लागवड करण्यास आपण तयार असल्याचे संत निरंकारी मंडळाने सांगितले. देवस्थानाने वृक्ष लागवड करण्यासाठी परवानगी दिली आणि संत निरंकारी मंडळाच्या वतीने सर्व सेवेकरी यांनी येऊन 5,000 झाडांची लागवड केली. त्याला ठिबक सिंचनाने पाणी देत असून झाडे चांगल्या पद्धतीने वाढत असल्याचे भास्कर पिंपळकर यांनी सांगितले. संत निरंकारी मंडळाच्या वतीने सेवेकरी येथे येऊन सेवा देतात. नियोजनबद्ध पद्धतीने वृक्षांची लागवड केल्यामुळे हा परिसर काही वर्षात पर्यटन स्थळ बनणार आहे. संत निरंकारी मंडळाच्या सामाजिक उपक्रमाचे राज्यात कौतुक होत आहे. देवस्थानचा जो 72 एकराचा जो डोंगर आहे, या ठिकाणी या देवस्थानाला तो इनाम मिळालेला आहे आणि या ट्रस्टने संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनला हा जो 167/2 जो गट नंबर आहे, तो 30 एकराचा गट संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनला वृक्षारोपणासाठी दिलेला आहे. संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशननी या ठिकाणी 20 एकरामध्ये 3,500 झाडांची लागवड या ठिकाणी केलेली आहे. बाकीचं जे क्षेत्र राहिलेलं आहे त्या ठिकाणी पुढल्या वर्षी किंवा ज्यावेळेस वृक्षाची किंवा झाडांची त्या ठिकाणी उपलब्ध होईल त्या ठिकाणी लावली जातील आणि या ठिकाणी पूर्णपणे 3,500 झाडांना ठिबकद्वारे पाण्याची सोय या ठिकाणी करण्यात आलेली आहे आणि ट्रस्टनी शेततळंसुद्धा या ठिकाणी वरती दिलेलं आहे डोंगरावरती आणि त्यामधून पाणी घेऊन या झाडांना या ठिकाणी देण्यात येणार आहे. तरी सर्व ग्रामस्थांना आणि या ट्रस्टला आम्ही संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने धन्यवाद देतो की ही सेवा करण्याची आम्हाला या ठिकाणी संधी दिली. या ठिकाणी संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनच्या वतीने हा 167/2 या गटामध्ये 30 एकराचा गट आहे. त्यामध्ये 20 एकरामध्ये या ठिकाणी जो खालचा जो भाग आहे डोंगराचा, त्या डोंगराच्या झाडामध्ये या ठिकाणी 750 या चिंचेची झाडे सुंदर अशा प्रकारे फुटलेली आहेत आणि प्रत्येक लाईन असा एक येल आकारामध्ये बंड तयार केलेला असून त्यामध्ये जो झाडांचं अंतर आहे 10 फुटाचं अंतर असून ही 750 जी चिंचेची झाडे आहेत ती खालच्या बाजूला लावलेली आहेत. वरच्या जो बाजू आहे त्या बाजूमध्ये वड आणि पिंपळ 450 झाडं त्या ठिकाणी लावलेली आहेत. परत बाकी बांबूची, पेरूची, परत जांभळीची अशी एकूण 3 ते 3,500 झाडं या ठिकाणी पूर्ण एक 9 बंड आहेत. एक बंडाची लांबी 1500 ते 1600 फुटापर्यंत आहे. प्रत्येक बंडामध्ये 10 फुटाचं अंतर सोडून एक पूर्णपणे जाण्यासाठी रस्तासुद्धा या ठिकाणी बघा पूर्ण केलेला आहे. प्रत्येक लाईनमध्ये असा पूर्ण रस्ता असून एक 1500 फुटापर्यंत हा रस्ता जातो आहे आणि एक 9 बंड या ठिकाणी येल आकारामध्ये असे डोंगराच्या पायथ्याला केलेले आहे. त्यामध्ये सुंदर प्रकारे अशी झाडांची सुद्धा फुटवण झालेली आहे आणि या ठिकाणी औषध मारून मध्ये JCPने रस्ता बरोबर प्रत्येक बंडामध्ये केलेला आहे.